कल उलट है मेरे को 5 किलोमीटर टू 8 है इधर केला दिया मेरे को। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ लावायचं कारण मी आलो होतो कुबेर भंडारी या मंदिरामध्ये गुजरातमध्ये दर्शन घेतल्यानंतर आणि निघताना नीलकंठेश्वर मंदिर दिसलं आम्हाला। त्या ठिकाणी इतकं अप्रतिम काम केलेलं आहे मंदिराचं, सुपअप, आणि तिथं आल्यानंतरची ऊर्जा आहे ना भावांनो, शब्द सांगू शकत नाही। पूर्ण व्हिडिओ टाकतो, व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ स्क्रॉल करू नका, आणि ब्लॉग जर आवडला तुम्हाला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या या ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो तुम्हाला सांगतोय नीलकंठेश्वर महादेव मंदिरात गेलो होतो आम्ही, कुठं गुजरातमध्ये। बघा ना राव, जातानाच बघा काय व्ह्यू आहे त्यांचा, काय ती प्रतिकृती आहे मित्रांनो। हे एंट्रीच आहे त्यांचं, आणि बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्या राहिल्या, पण मी असं टाइमपास मला ते सुचलंच नाही। कारण काय होतं, मी गेलो, मी ते डोळ्यांनी पाहतोय अक्षरशः तिथलं सगळं ते वातावरण। मित्रांनो तुम्ही जर जायचं असेल ना मित्रांनो, आम्ही 4 व्हीलर घेऊन गेलतो, 2 4 व्हीलर होत्या, 9 जण गेलतो। इतकं छान वाटलं मित्रांनो, जबरदस्त वाटलं मित्रांनो एकदम। तिथली बघा तुम्ही ऊर्जा बघा, तिथलं कलाकृती बघा, आणि ही जे कमान बघता तुम्ही भावांनो, लक्ष्मीची आहे, दोन्ही साईडनी ट्विन वन दिसतीये। लक्षात घ्या, बाहेरून बघितलं तर तसंच दिसतंय आणि आतून बघितलं तर तसंच दिसतंय। काय कारंजे काय ते आतमध्ये एकदम जिवंत आणि ज्वलंतपणा होता भावांनो। बघू शकता तुम्ही, पूर्ण व्हिडिओ बघा। आम्ही चाललो आता भोजन करायला। भोजन पहिले पेट पूजा, भूक लागलेली खूप आता, कारण अजून भरपूर फिरायचं। मस्त वाला विषय मित्रांनो, आतून पण सेमच दिसते, पण मला लय भूक लागली होती। समोर दिसलं भोजनालय, मग आता चला मित्रांनो। जेवण असं कडक आहे ना, अप्रतिम। तिथं लिस्टच लावली होती। आधी काय करायचं, लिस्ट मध्ये चेक करायचं आपल्याला काय खायचंय, मग त्यांना सांगायचं, तिथं टोकन वगैरे तिथं लिहिलेलं आहे, कुठल्या क्रमांकावरती कुठल्या काउंटरला काय भेटतं। मग तिथं जायचं, पहिलं कॅश काउंटरला कॅश जमा करायची, जे पाहिजे ते त्यांना सांगायचं। मग लगेच तिथं टोकन नंबर लिहिलेले आहेत, 10 नंबर, 5 नंबर, 4 नंबर, तिथं तेच भेटणार। तर आम्ही असं मस्तपैकी थाळ्या बिळ्या मागवल्या, थाळ्या घेतल्या, आणि मित्रांनो तिथलं स्पेशल काय होतं माहितीये का, दाल खिचडी आणि कढी। 20 रुपये प्लेट, पण खतरनाक टेस्ट। गर्दी बघा तुम्ही, असे भले भले माणसं मित्रांनो, खरंच सांगतो एकच नंबर टेस्ट होतेच मित्रांनो। त्याचबरोबर मला काय आवराना खायचा, थाळ्या समोर होत्या, म्हणलं आता काय खाऊ म्हणलं भाऊ कसं वाटतंय, आणि क्वांटिटी कशी आहे आणि क्वांटिटी सांगितली। त्याचबरोबर तोंडात असं का पाणी सुटलं होतं मित्रांनो, कावळे पोटात बरोबर होते। मग काय फुल मग काय ऐकतोय मागितलं, म्हणलं दादा वेगळी घेतो थाळी, म्हणजे कसं आपल्याला शेअर करता येईल, टेस्ट घेता येईल, क्वालिटी कशी काय विषय। तर एकच नंबर विषय, खतरनाक विषय, हार्ड स्वर्ग पाहिजे असेल ते एक वेळ अवश्य भेट द्या। कुठं गुजरात पोयचा गाव। मित्रांनो अक्षरशः कढी भात घेतला होता, कढी भात खाल्ला, पण ते काय तोंडाचा मोहच आवरा ना। अण्णाला म्हणलं परत कढी घेऊन या, अण्णाने डायरेक्ट 2 कड्या आणल्या, 2 डायरेक्ट विषय झाड करून टाकला। आई शपथ, हरा खतरनाक। दादा टेस्ट कशी आहे? अप्रतिम। कसं वाटतं तुम्हाला? स्वर्गसुख मिळालं, स्वर्गसुख। साक्षात अन्नपूर्णा माताच्या हाताचं जेवण मी जेवतो, मोहच आवरत नाही, असं वाटतंय खातच राहावं। वाह क्या बात, नीलकंठ धाम की जय हो, जय हो, जय हो। सांबे शिव, हर 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 महादेव। तर मित्रांनो जेवण झालं, पोटभर ताट घेतलं, म्हणलं धुवायला न्यावा, पण धुवायला गेलो तर पाठी म्हणून म्हणले नका धुवू नका, तिथं ठेवायचं असतं डायरेक्ट, कारण ते एकदमच धुतात सगळे। हातबीत धुतला, मग तिथे निघालो। मित्रांनो गमतीचा भाग एकच की जाताना एक व्हिडिओ घेतला आम्ही, फक्त बघा दादांचा विषय बघा थोडा। सर ऐका, तुम्ही काय खाती? आम्ही चॉकलेट खाती विथ बनाना। कशाने खाती? तोंडाने खाती का कशाने खाती? उलटा होऊन नाही खाती, कशाने खाती? तर तोंडाने खाती, चोको खाती। हो, कसं वाटतंय? एक नंबर। चोखायला कसं वाटतंय? मी पण चोखताय।
तर मित्रांनो अशा पद्धतीने तुर्किश आईस्क्रीमची आम्हाला जरा मजा घ्यायची होती, पण ते म्हणले आमचा जरा काउंटर बंद झालंय, त्याच्यामुळे मजा काही घेता आली नाही. थोडीशी मजा केली आम्ही. पण मित्रांनो व्हिडिओ पूर्ण राहिला होता म्हणून परत तुम्हाला सांगतो, कारण हे आम्ही येताना आईस्क्रीम वगैरे खाल्लेली, मधल्या थोड्याशा क्लिपा टाकल्यात थोड्या. पण मित्रांनो ते मंदिराची खासियत राव खूप जबरदस्त आहे. आणि तिथे मित्रांनो 12 ज्योतिर्लिंग पण दर्शन झालं. जबरदस्त पूर्ण व्ह्यू बघा. आणि मित्रांनो आम्हाला अभिषेकचा पण लाभ भेटला. अभिषेक केला राव, काय आनंद वाटला. जबरदस्त विषय मित्रांनो, खूप सुंदर. आणि तिथले प्रतिकृती इतक्या सुंदर होत्या, कलाकृती वगैरे. आणि मित्रांनो तुम्हाला सांगायचं राहिलं, खूप चांगलं दर्शन झालं. आरती भेटली, अभिषेक भेटला. मित्रांनो तिथं मूर्त्यांचं खासियत बघा ना राव, का शंकातून पाणी पडतंय पूर्णपणे. आणि इतका जिवंतपणा आहे मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट, आम्ही अभिषेक करतोय ना, तर पावित्र्य इतकं जपलं जातं आतमधलं, कारण तिथं हात स्पर्श नाही होऊन देत कुणाचाच. बाहेरूनच पाठीमागं बघा, आता आम्ही बाहेरून जे पाणी टाकतोय, आता बजरंग बलीचं पण मंदिर आहे, तिथं तेल टाकायचं, तिथं बाहेरच ते तेल डायरेक्ट त्यांच्या पायावरती डायरेक्ट अभिषेक होतोय भावांनो. एकदम जबरदस्त जिवंतपणा आहे. ते पण तुम्हाला पुढं दाखवणार, तुम्ही पुढं बघा. आणि हे बघा ना, व्ह्यू बघा ना, एकदम बाहुबली पिक्चरमध्ये झाल्यासारखं वाटायला लागले मला. असा व्ह्यू आहे, खतरनाक विषय. आणि मित्रांनो ते तुम्हाला तिथे गेल्यानंतरच लक्षात येणार, आता नाही कळणार तुम्हाला ते. आता मी बोलतोय फक्त, तुम्ही एक वेळेस बघा, तुम्हाला जर झालं शक्य ट्रेनने जावा किंवा तुमच्या हिशोबाने पण कार घेऊन गेलं तरी पण एकदम जबरदस्त आहे, कारण तुम्हाला बाकीच्या गोष्टी फिरता येतील, तिथल्या सगळ्या गोष्टी बघता येतील भावांनो. तर कसा व्ह्यू आहे मित्रांनो, जबरदस्त व्ह्यू आहे का नाही, खतरनाक एनर्जी. तिथून जाऊच वाटणार. सेल्फी घेतल्या, रील बिल घेतली जरा. आणि हे बघा, दर्शन घ्या भावांनो, एकदम जबरदस्त आहे. जसं जसं जमलं, जसं शक्य झालं भावांनो, तसं मी काढला व्हिडिओ आता. पण तुम्हाला मी बोललो होतो मारुतीबद्दल, मारुतींबद्दल. तर बघा मित्रांनो, बजरंग बलींचा जो अभिषेक झाला, पायावरती डायरेक्ट त्यांच्या अंगठ्यावरती तेल पडते मित्रांनो. बघा आता इथं तेल घेतलं आणि तिथून टाकलं. बघा आता तिथं जे त्यांनी बाहेर जे लावलेले आहेत ना, बघा आता इथं आहे ना, त्यांनी, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आणि काय ज्वलंतपणा आहे बघा. हे बघा, आहे का तेल कुठं टाकलंय, आणि तेल पडतंय अभिषेक कुठं बघा, त्यांच्या बोटांवरती, अंगठ्याच्या. आणि त्यांच्या बघितलं का ऊर्जा बघा, आहे का बघा, कसा आहे चमत्कार. जबरदस्त. आणि मग लगेच पुढं आम्ही अजून असंच फिरत फिरत बघू म्हणलं आतमध्ये काय 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 आहे. बऱ्याचशा गोष्टी फिरलो, बऱ्याचशा गोष्टीचे दर्शन झालं. काम रोजच काम असतं, पण त्याचबरोबर थोडंसं परमार्थ बी झाला पाहिजे आणि थोडंसं फिरलं बी पाहिजे. मग फिरल्यानंतर आपल्या पण लक्षात येतं मित्रांनो, हे इथलं सगळं सोडून कुठं गेलोच नाही आतापर्यंत. पण असं आता वाटतं की अजून कुठेतरी जावं, अजून कुठेतरी पुढे तरी फिरावं. जबरदस्त आहे. बघितलं का ज्वलंतपणा बघा, कसं पडतंय पाणी शंकातून, कशी टेक्नॉलॉजी लावली असेल. जबरदस्त विषय मित्रांनो. आणि 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन तुम्हाला तुम्ही म्हणलं होतं ना, बघितलं, जबरदस्त एकदम अनुभूती जबरदस्त आहे मित्रांनो. तुम्हाला काही इथली अजून माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग, आवडला का? आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओ स्क्रॉल करू नका, कारण कंटिन्यू याच्यामध्ये मी तुम्हाला टाकलेले बघा, बघू शकता तुम्ही सगळ्या गोष्टी. मंदिरचा पूर्ण व्ह्यू बघा पहिला तुम्ही, आहे का. ठाकूरजींना झोका दिला भावांनो, घनश्याम महाराज, बालस्वरूप. काय आनंद तो, काय तो सोहळा. वा 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 वा, सुंदर, अप्रतिम, जबरदस्त मित्रांनो. तर अशा पद्धतीने आमचा इतका सुंदर असा आनंदमय सोहळा पार पडला. तेवढ्यात मी जेवायला बसलो होतो मित्रांनो, आणि तिकडून मला दिसली मिरवणूक येताना. तर म्हणलं बघावं तरी काय. तर बघा मित्रांनो, काय दर्शन घडलंय. गजराज बघा पाठीमागं, जबरदस्त जबरदस्त. म्हणलं पहिलं जेवता जेवताच उठलो मी, डायरेक्ट व्हिडिओ घेतला, म्हणलं बघूया. जबरदस्त. आणि मित्रांनो तिथं बऱ्याचशा गोष्टी लावलेल्या होत्या, मी त्याच्या म्हणलं फोटो घ्यावा, तुमच्या पण लक्षात येईल की बाबा तिथं काय काय गोष्टी आहेत, काय काय बघण्यासारख्या गोष्टी आहेत. त्या सगळ्या गोष्टीचे फोटो काढलेले आहेत, आणि ते वाचा मित्रांनो, ते बघा. आणि तुम्हाला आयुष्य एकदा जायचं असेल तर एकदा निश्चित तुम्ही भेट द्या भावांनो तिकडं, नीलकंठेश्वर धाम, गुजरात. तर बघितलं का मित्रांनो कसं आहे. तर आम्हाला एक वेळेस मला असं वाटलं की बाबा आम्ही आता बॅचलर आलोय. तर नमस्कार मित्रांनो, मी आता आलोय कुठं आलोय मी आता, आणि गुजरात मध्ये आलोय. नर्मदे माताचं दर्शन घेतोय, तुम्हाला दर्शन दाखवतो मित्रांनो. सगळ्यांनी दर्शन घ्या. नर्मदे हर जिंदगी भर. मित्रांनो आम्ही आलोय देवाला, कुबेर भंडारी देवस्थान, जे की आहे गुजरात मध्ये.
तर मित्रांनो मी आता त्रिवेणी संगमावरती आहे. त्रिवेणी संगम जे की नर्मदे मैयाचा त्रिवेणी संगम मित्रांनो, जबरदस्त तिथं आलं दर्शनासाठी. तर खूप जबरदस्त असा अनुभव आहे भावांनो, पण दर्शन घ्या. नर्मदे हर, नर्मदे हर. निम्मदिनीला मस्त दर्शन वगैरे घेतलं त्रिवेणी संगमाचा. म्हणजे 3 नद्या एकत्र आलेल्या आहेत तिथं. आता मला ऍक्च्युली नाव नाही माहिती बरं का. नर्मदा एक आहे आणि एक गुप्त सरस्वती आणि अजून एक आहे बघा. अशा 3 नद्यांचा संगम आहे तिथं. घेतलं दर्शन, मग काय फोटो बिटो सेल्फी घेतल्या, व्हिडिओ घेतला कडक मध्ये. म्हणलं आता चला. तर कसा वाटला मित्रांनो ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा